एक 15 वर्षाची मुलगी शाळेमध्ये गेली होती, पण शाळेमध्ये गेल्यानंतर शाळा सुटली तरी सुद्धा ती अजून कसं काय वापस आली नाही, म्हणून तिच्या घरच्यांना मोठं टेन्शन आलं होतं। घरचे आजूबाजूच्या लोकांना विचारू लागले, पण आजूबाजूचे लोक म्हणे आम्ही काय बघितलं नाही। तिच्यासोबत जे मित्रमैत्रीण होते त्यांना सुद्धा विचारलं तेव्हा ते सुद्धा म्हणे की आम्हाला माहीत नाही। पण जेव्हा घरच्यांनी शाळेमध्ये जाऊन विचारलं तर शाळेमधून समजलं की ती मुलगी आज शाळेत आलीच नाही। नेमकं त्या मुलीबरोबर काय घडलं होतं, ती मुलगी कुठं गेली होती, हेच आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील फतेपूरची। फतेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ही संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये एका तरुणीचं लग्न जमलेलं होतं एका तरुणासोबत आणि त्या तरुणाचं नाव आहे जय विजय नावाच्या मुलाबरोबर एका सुंदर तरुणीचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर घरामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं। या दोघांचा साखरपुडा सुद्धा झालेला होता। आता दोन्ही बाजूचे लोक तयार होते, लग्न लावण्यासाठी उत्सुक होते आणि अशा पद्धतीनं हे वातावरण तयार झालेलं होतं। पण जी मुलगी होती, ज्या मुलीचं लग्न त्या मुलाबरोबर जमलं होतं, त्याच नवरीची लहानी बहीण ही 15 वर्षाची होती आणि ती मुलगी 15 वर्षाची होती आणि 18 नोव्हेंबर 2023ला घरामधून बेपत्ता झाली। म्हणजे शाळेमध्ये जायचं म्हणून तिनं सांगितलं आणि ती शाळेमध्ये गेलीच नाही। शाळेमध्ये जेव्हा विचारलं तेव्हा तिच्या आईवडिलांना पालकांना एक मोठा धक्का बसला। त्यांनी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की मुलगी बेपत्ता झाली आहे, तिचा शोध लागत नाही आहे, तेव्हा मात्र पोलिसांनी या संपूर्ण तपासाला सुरुवात केली। जेव्हा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना इकडनं तिकडच्याला सगळ्याला विचारण्यात आलं तेव्हा तिची जी बहीण होती मोठी, जिचं लग्न जमलं होतं, तिनं तिच्या नवऱ्याला फोन करून पाहिलं की ही मुलगी तुमच्या इकडं आली आहे का किंवा तुमच्या घराकडं आली आहे का। तर तेव्हा ज्या नवऱ्याला या मुलीनं फोन केला तो मुलगा, त्याचा फोनच लागला नाही, तोच बेपत्ता होता। जेव्हा त्याच्या घरी फोन करून विचारलं त्यानं सांगितलं की आमचा मुलगा सुद्धा बेपत्ता आहे, जय विजय हा सुद्धा बेपत्ता आहे। मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो जय विजय त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, पण मात्र त्याचं नाव सुद्धा सांगण्यात आलं। पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा तपास केला त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक शेमशर बहादूर सिंह यांनी सांगितलं की आरोपीचा शोध आम्ही करत आहोत। आरोपीचा शोध पोलीस करत आहेत, पण मात्र त्या आरोपीनं त्याचं जी बायको होती जमलेली तिच्यासोबत लग्न न करता तिच्याच लहान्या बहिणीला 15 वर्षाच्या मुलीला घेऊन पसार झाला। म्हणजे बायको सोडून मेवणी त्याला आवडली आणि मेवणीला घेऊन पसार झाला। त्याच्या मागं सांगण्यात असं येतं की त्याला त्या मुलीपेक्षा तिची लहानी बहीण मोठ्या प्रमाणात आवडायची आणि त्या मुलीला सुद्धा हा जय विजय मोठ्या प्रमाणात आवडायचा, पण मात्र त्या मुलीचं वय पूर्ण नव्हतं, ती फक्त 15 वर्षाची होती आणि मोठ्या मुलीपेक्षा लहानीच मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती आणि लग्न जमवण्यासाठी साखरपुडा यासाठी केला होता कारण की त्यांच्या घरच्या सोबत एक जवळणूक वाढली जाईल आणि ती जी मुलगी आहे ती मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल आणि एक नातं जुळलं म्हणून मोठी मुलगी सोडून लहानी मुलगी घेऊन पळून गेला म्हणून गंभीर स्वरूपाचा गुन्हा सुद्धा होणार नाही। असे विविध कारणं या घटनेमागं सांगितले जातात। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।